माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले बरोबर। जे 1500 रुपये तुम्हाला भेटले ना बहिणींनो, तो 17वा हप्ता होता नोव्हेंबरचा। तर या हप्ता येण्यास फार उशीर झाला होता, परंतु अखेरकार हा हप्ता आला। तर राज्यातील बहिणींना 17वा हप्ता नोव्हेंबर हप्ता 1500 रुपये भेटलेले आहेत। परंतु आता लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता देखील देण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट ऑर्डर दिले आणि अखेरकार आजपासूनच वाटप सुरू करा असे आदेश भेटलेले आहेत। त्यामुळे आता राज्यातील बहिणींना डायरेक्ट 3000 रुपये, हे बघा 1500 रुपये तुम्हाला भेटले आणि टार्गेट काय आहे 4500 रुपयाचं। तर 4500 रुपयाचं टार्गेट आहे, त्यामधून तुम्हाला 1500 रुपये मिळाले बरोबर। मी तुम्हाला बोललो होतो पहिले तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 रुपये देईल आणि अखेरकार ते नोव्हेंबरचे 1500 रुपये तुम्हाला आले बरोबर। हे पैसे तुम्ही काढून पण टाकले असतील, खर्च पण केले असतील, कारण हे पैसे तुम्हाला येऊन गेलेले आहेत 1-2 दिवसांपूर्वीच। ओके, तर 1500 रुपये आले तुम्हाला। आता तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये वाटप केले जात आहे। ते 1500 ने 3000 बरोबर 4500। हे जे 3000 रुपये आहे ना, यामध्ये डिसेंबर हप्ता आणि जानेवारी हे 2 महिन्याचे पैसे आहेत आणि आजपासूनच ही वाटप सुरू करण्यात आलेले आहे। तसेच 6000 रुपये संदर्भात पण महत्त्वाची अपडेट आहे। 6000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ती अपडेट पण तुम्हाला पुढे भेटेल, व्हिडिओ पूर्ण बघा। राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींचं, लाडक्या बहिणींचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवर तुम्हाला अशी माहिती दिली जाते की जी माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही, बरोबर आहे की नाही बहिणींनो। हे बघा, तुम्हाला इतर वेगवेगळ्या बातम्या दिल्या जातात, कोणी काय सांगतं कोणी काय सांगतं, तुम्हाला ते बरोबर तुम्हाला चांगलंच माहीत आहे, परंतु सत्य माहिती मीच तुम्हाला देत असतो हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे। हे बघा बहिणींनो, तर आता भरपूर बहिणींना 1500 रुपये, म्हणजे सर्वच बहिणींना 1500 रुपये आले, ते नोव्हेंबरचे होते। आता 3000 रुपये वाटप झाली। आता ही 3000 रुपये कोणत्या बहिणींना वाटप करण्यात आलेले आहे आज, तर बघा सुरुवात झाली आणि आज म्हणजे सुरुवात झाली, त्यामुळे लगेच सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये येणार नाहीत, हळूहळू पण येतील। पहिले काही जिल्ह्यात आज 3000 रुपये सोडण्यात आलेले आहेत। महत्त्वाची माहिती समजून घ्या, ज्या बहिणींना हे 1500 रुपये आलेले आहेत नोव्हेंबर महिन्याचे, जे 1500 रुपये आता तुम्हाला 2-4 दिवसांपहिले आले ना, ते 1500 रुपये ज्या ज्या बहिणींना आलेले आहेत त्यांनाच हे 3000 रुपये वाटप आज सुरू झालेले आहे। हो, आज त्यांनाच सुरू झालेलं आहे। ज्यांना 1500 रुपये आले त्यांनाच हे 3000 रुपये देण्याचे आदेश देण्यात आले। तर राज्यातील सर्व बहिणी एवढ्या आनंदी झाल्या ना या अपडेट ऐकून, खुश झाल्या, कारण बघा अखेरकार 1500 रुपये आले, त्यानंतर लगेच 3000 रुपये, म्हणजे जवळपास लाडक्या बहिणींना 4500 रुपये देण्याचं टार्गेट शासनाने हाती घेतलेलं आहे। आणि ही एक प्रकारे लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा, एक प्रकारे मोठी आर्थिक मदत आपण म्हणू शकतो या योजनेमार्फत। लाडकी बहीण योजना ही सर्वात फेमस योजना झालेली आहे महाराष्ट्र राज्याची आणि ज्या प्रकारे हप्ता लाडक्या बहिणींना दिला जातो, थोडा यामध्ये उशीर होतो, कधी कधी लेट होतो, तर त्याबद्दल काहीतरी शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे, एक ठाम निर्णय असा घ्यायला पाहिजे, एक तारीख त्याची ठरवून द्यायला पाहिजे बरोबर। त्या तारखेलाच हप्ता येत जाईल मग, बरोबर आहे की नाही, अशी एक तारीख फिक्स करून द्यायला पाहिजे। चला आता आपण समजून घेऊया कोणकोणत्या बहिणींना 1500 नंतर 3000 रुपये आले, त्याची लिस्ट आपण आता बघणार आहोत। ती लिस्ट आता समोर आलेली आहे, किती जिल्ह्यातील किती गावात हप्ता आला, चला ती माहिती सांगतो तुम्हाला आता बघा। तर हे बघा बहिणींनो, जवळपास किती जिल्ह्यात आज हप्ता आलेला आहे 1500 नंतर 3000 रुपये, तर तुम्हाला सांगतो 15 जिल्ह्यात, 15 जिल्हे असे आहेत जिथे हप्ता सोडण्यात आला, 3000 रुपये वाटप करण्यात आलेले आहे आज। हो, तर यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत। 3000 रुपये वाटप ही सरसकट होत आहे, डायरेक्ट असा वेगवेगळा तुम्हाला डिसेंबरचा मेसेज किंवा जानेवारीचा मेसेज न येता एकच मेसेज दिला जात आहे। आणि जो एकच मेसेज येत आहे ना बहिणींनो, तो एकच मेसेज 3000 रुपयेचा येत आहे आता। हो, आणि या अपडेटमुळे सर्व राज्यातील बहिणी खुश झाल्या। अत्यंत जबरदस्त अपडेट। हे बघा, हे सांगतो मी तुम्हाला,
पहिले या व्हिडिओमध्ये आपण पुढे अशा महत्त्वाच्या अपडेट बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महत्त्वाच्या टॉप अपडेट आलेल्या आहेत, त्या अपडेट सांगतो. ताज्या बातम्या आहेत त्या बातम्या पण सांगतो आणि तुम्हाला 6,000 रुपये संदर्भात पण माहिती मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोणतीही माहिती मिस होणार नाही, सर्व भेटेल तुम्हाला. आपला व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती भेटणार आहे. फक्त आपला व्हिडिओ हा 26-27 मिनिटाचा व्हिडिओ असतो, थोडा लांब असतो, जास्त पण लांब नाही, थोडाफार लांब असतो. परंतु हा व्हिडिओ तुम्ही एकदाच बघितला ना आपल्या चॅनलवरचा, तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच राहत नाही. कारण यामध्ये तुम्हाला सर्व बातम्या, रोजच्या ताज्या टॉप बातम्या, सर्वसामान्य जनतेसाठी टॉप बातम्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सत्य माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाते. चला ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण जाणून घेऊया संपूर्ण माहिती. राज्यातील लाडकी बहीण योजना 3,000 रुपये वाटपबद्दल माहिती बघा तुम्ही आता. लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर, हे बघा माहिती काय आहे, लक्षपूर्वक ऐका बहिणींनो. नोव्हेंबर आणि डिसेंबर असे एकूण 3,000 रुपये येतील अशी अपेक्षा सर्वांना होती. सर्वांना वाटत होतं, उशीर झाला हप्ता येण्यास, त्यामुळे नोव्हेंबरचे 1,500 रुपये आणि डिसेंबरचे 1,500 रुपये एकूण 3,000 रुपये येतील अशी अपेक्षा सर्वांना होती. पण लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता जमा झाला आहे, बरोबर. तर वाटलं होतं 3,000 रुपये मिळेल आणि काही न्यूजमध्ये सांगण्यात आलं होतं की 3 महिन्याचे डायरेक्ट 4,500 रुपये मिळतील. तर ही बातमी पण असत्य ठरली. 4,500ची पण बातमी असत्य ठरलेली आहे. 1,500 रुपये अखेरकार नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे. तर जी 4,500 रुपयाची अपडेट होती ती असत्य कशी, तर ती तुम्हाला समजलीच नाही. एकदाचे ते 4,500 रुपये येणार नव्हते, ते येणार आहेत 4,500 रुपयेच. परंतु पहिले हे नोव्हेंबरचे 1,500 रुपये आले, त्यानंतर आता 3,000 रुपये जे आहेत ते डिसेंबर आणि जानेवारीचे असणार आहेत. म्हणजे याची आपण बेरीज केली 3,000 आणि 1,500ची तर बरोबर 4,500 रुपये होतात. ओके, समजलं तुम्हाला हे. तर बघा, सिंपल भाषेमध्ये सांगतो आता तुम्हाला हे समजलं नसेल काही बहिणींना, तर सिंपल भाषेमध्ये सांगतो. नोव्हेंबरचे तुम्हाला 1,500 रुपये आले ना बहिणींनो आता, बरोबर ना. आता तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप सुरू आणि 3,000 रुपये वाटप डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये आणि या चालू महिन्याचे जानेवारीचे 1,500 रुपये, या 2 महिन्याचे हे 3,000 रुपये आहेत. आलं लक्षात. बघा आता पुढे माहिती. तर राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असलेल्या हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी थेट शासकीय निधीचा फायदा घेतल्याचे उघड झाले आहे. बघा, तर यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी थेट शासकीय निधीचा फायदा घेतलेला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी शासकीय निधीचा फायदा घेतला आणि हा सर्वात मोठा गैरप्रकार मानला जात आहे आणि ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. नेमकं काय घडलेलं आहे तुम्हाला सांगतो मी. बघा, या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सरकारने संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. तर नेमकं असं काय घडलं ज्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली, असं काय झालं नेमकं ते सांगतो मी तुम्हाला. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता प्रशासनात खळबळ उडालेली आहे यामुळे. बघा ते अपडेट काय आहे. तर नेमकं असं काय झालं ज्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आणि कारवाईचे आदेश दिलेत. हे बघा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जातात. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि अनेक महिलांना याचा थेट आर्थिक आधार मिळाला. मात्र याच काळात नियमांचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणावर अपात्र अर्ज मंजूर झाल्याचा प्रकार जो आहे तो आता समोर आला आहे. बघा, अपात्र अर्ज म्हणजे हप्ता बंद,
हप्ता बंद अपात्र अर्ज मंजूर झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आता हे काय व्यवस्थित आपण समजून घेऊया आणि हे कशामधून समोर आलं ते बघा. आता RTI मधून हे बघा, ITI नाही बरं, RTI येते, RTI. ओके, RTI मधून मिळालेल्या माहितीनुसार किमान 12,900 पेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. बघा, तर नियमानुसार नियमित वेतन घेणारे सरकारी कर्मचारी या योजनेसाठी अपात्र आहेत. असे असताना देखील संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येत होते. महिला व बालविकास विभागाने दिलेल्या अधिकृत उत्तरात 12,915 सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत पैसे देण्यात आल्याचे मान्य करण्यात आले आहे. बघा काय झालेलं आहे नेमकं तुम्हाला सांगतो. आता जेव्हा योजना सुरू झाली ना बहिणींनो, तेव्हा सरसकट सर्व बहिणींना 1,500 रुपयाचा लाभ भेटला, बरोबर. त्यामध्ये ह्या गोष्टी बघितल्या नाहीत की कोण सरकारी कर्मचारी आहे, कोणत्या बहिणींजवळ 4 चाकी वाहन आहे, कोणत्या बहिणींचं उत्पन्न जास्त आहे. नियमानुसार 2.5 लाखपेक्षा जरी उत्पन्न कमी असेल तरच लाभ मिळेल असं ठरवण्यात आलेलं आहे लाडकी बहीण योजनेसाठी. परंतु सरकारी कर्मचारी देखील लाभ घेत होते. ते आता KYC करायला तुम्हाला सांगितले, बरोबर. KYC करायला सांगितले, त्यामधून आता हे संपूर्ण समोर येत आहे की कोणती बहीण सरकारी कर्मचारी आहे, तिचा पती नोकरीवर आहे की नाही, त्यांचं उत्पन्न किती आहे, त्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे का त्यांच्या नावावरती, ते टॅक्स भरतात का, या सर्व गोष्टी आता बघितल्या जात आहेत. त्यानुसार लाभ द्यायचा की नाही हे आता शासन ठरवणार आहे. आणि जरी असं आढळलं, तुम्ही नियमात नाहीत आणि असं आढळलं तर कायदेशीर कारवाईचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत संबंधितांवर. सरकारने हे आदेश दिलेले आहेत डायरेक्ट. बघा, तरी अत्यंत महत्त्वाची माहिती होती आणि संपूर्ण हे उघडकीस आलेलं आहे. बघा आता पुढे माहिती 3,000 रुपये वाटपबद्दल जी महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही त्या अपडेटसाठी व्हिडिओ बघत आहात. चला, 3,000 रुपये वाटप लाडक्या बहिणींना, त्याबद्दल माहिती बघा. तर माझ्या सर्व माता बहिणी ज्या अपडेटची वाट बघत आहेत, 3,000 रुपये वाटप संदर्भात ती माहिती मी तुम्हाला आता सांगतो. काही टेन्शन घेऊ नका. तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले, आता 3,000 रुपये वाटप सुरू करण्यात आले. तर सर्व माहिती सांगतो. हे बघा, तर हे संपूर्ण जे काही आहे तर त्या बहिणींना आता अपात्र करण्यात आलेला आहे, त्यांचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. ओके, चला हे समजलं तुम्हाला. चला आता तुम्हाला सांगतो मी महत्त्वाची माहिती. लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या अपडेटची वाट बघत आहेत, 3,000 रुपये वाटपची तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत, तर 3,000 रुपये वाटप सुरू झाली का, तर बघा याच महिन्यात तुम्हाला वाटप होणार आहे 3,000 रुपये. बोललं जात आहे की डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे प्लस जानेवारी महिन्याचा हप्ता, या 2 महिन्याचे 3,000 रुपये तुम्हाला वाटप होऊ शकते अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. बघा, हालचाली सुरू झालेल्या आहेत असं देखील बोलण्यात येत आहे. त्यामुळे 100% तुम्हाला आता 3,000 रुपये वाटप होणार आहे बहिणींनो. किती? 3,000 रुपये. तर सर्व पात्र बहिणींना ज्यांना नोव्हेंबरचा 1,500 रुपये आला, त्यानंतर ज्या बहिणी पात्र आहेत, ज्यांचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे, अशा बहिणींना आता डायरेक्ट 3,000 रुपये, ते पण 2 महिन्याचे, जानेवारीचे आणि डिसेंबर मागील महिन्याचे, या 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप होणार आहे अशी माहिती मिळत आहे. आणि हे बघा, वाटप सुरू झाली का? अजून वाटप सुरू झालेलं नाही. परंतु मी तुम्हाला तारीख सांगणार आहे, तुम्हाला इथे दिलासा देणारच आहे मी, काही टेन्शन नाही. अपडेट बघा, 14 जानेवारीपर्यंत अपेक्षित आहे. 14 जानेवारीपर्यंत अपेक्षित आहे हप्ता येण्यास 3,000 रुपये वाटपबद्दल. ओके, अशी माहिती सध्या आलेली आहे वरून. जी माहिती वरून येते तीच माहिती मी तुम्हाला सांगतो. अपेक्षित आहे 3,000 रुपये तुम्हाला भेटतील डिसेंबर आणि जानेवारीचे, आणि 14 जानेवारीपर्यंत हप्ता मिळाला असं बोललं जात आहे. ठीक आहे, आता आपण टॉप ताज्या कामाच्या बातम्या बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला मी सुरुवातीला बोललो 6,000 रुपये, तर 6,000 रुपये संदर्भात पण अपडेट तुम्हाला भेटणार आहे पुढे. चला आता बघा सर्वात महत्त्वाच्या टॉप बातम्या.
तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे, पुढे सर्व भावांसाठी सर्वांसाठी माहिती आहे. म्हणजे या टॉप बातम्या सर्वसामान्य जनतेसाठी बातम्या आहेत, ज्या तुम्हाला कोणीच सांगत नाही, मी सांगतो. फक्त या बातम्या तुम्हाला कोणी सांगत नाही, पण मी सांगतो तुम्हाला. आता बघा टॉप कामाच्या बातम्या. चला, तर पहिली बातमी आहे, सर्वसामान्यांना मोठा दिलासा. घरभाडं पाणीपट्टीमध्ये 50% सवलत, नव्याने शासन निर्णय जारी. सध्या बघा घरपट्टी पाणपट्टीसाठी जे तुम्हाला 50% सवलत देण्यात आलेली आहे, त्यामध्ये मुदतवाढ भेटलेली आहे. हो बघा, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन 2025-26 या वर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय 31 तारखेला जारी झाला. यामध्ये सर्वात महत्त्वाचे घरभाडं आणि पाणीपट्टीमध्ये 50% मिळणारी सवलत आणखीन वाढवणार असल्याने सामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. बघा, ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून अधिक सक्षम करण्याच्या उद्देश हे अभियान राबवण्यात येते. ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्यात उत्कृष्ट कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तालुका, जिल्हा महसूल विभाग आणि राज्य अशा 4 स्तरावर या अभियानांतर्गत मूल्यमापन केले जाते. मूळ शासन निर्णयानुसार या हे बघा अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 असा निश्चित करण्यात आला होता. मात्र राज्यातील उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमांमुळे अभियानाच्या अंमलबजावणीवर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे अधिकाधिक ग्रामपंचायतींना प्रभावी सहभागाची संधी मिळावी आणि सुरू असलेल्या उपक्रमाची पूर्तता करता यावी, या हेतूने शासनाने कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा कालावधी आता 17 सप्टेंबर 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत राहणार आहे. हे बघा, म्हणजे शेवटची तारीख 31 डिसेंबर होती ना, तर आता ती वाढवण्यात आलेलं आहे 50% घरभाडं सवलतसाठी. म्हणजे तुमचं सपोज जरी 6,000 रुपये तुमचं जरी घरपट्टी पानपट्टी असेल, तर ती 6,000 असेल ना, तर ती 50% माफ होणार आहे आणि 3,000 रुपयेच तुम्हाला भरावे लागणार आहे सिंपल भाषेमध्ये. आणि ही मुदतवाढ आता बघा तुम्ही हे भरू शकता 31 मार्च 2026 पर्यंत. 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही आता हे भरू शकता घरपट्टी पानपट्टी 50% मध्ये. ओके, 31 मार्च 2026 ही तारीख लक्षात ठेवा. यामुळे ग्रामपंचायतींना विकास कामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार असून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे. तर बघा, सर्वांनी घरपट्टी पानपट्टी भरून टाका. 50% सवलत शासनाने माफ केलेली आहे तुम्हाला, तर सर्वांनी भरून टाका. ओके, चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा, आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. चला, आता अत्यंत महत्त्वाची आपण येथे बातमी बघणार आहोत. बातमी नंबर 2 आहे, वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वयंपाकघराला महागाईचा फटका. LPG सिलेंडरच्या भावात थेट इतकी वाढ, सर्वसामान्यांना मोठा झटका. हे बघा, तर आता LPG सिलेंडर सर्वांकडे आहे, तर आता गॅस सिलेंडरच्या भावात कितली वाढ झाली तर बघा समजून घेऊया. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना स्वयंपाकघराला महागाईचा फटका बसला आहे. देशात महागाईचा प्रभाव लक्षणीयरित्या कमी झाली असताना आता नवीन वर्ष 2026च्या पहिल्याच दिवसांपासून LPG सिलेंडरच्या भावात थेट वाढ करण्यात आली. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महागाईचा धक्का बसला असून तेल आणि वायू क्षेत्राशी संबंधित अनेक प्रमुख किमतींमध्ये
बदल करण्यात आला आहे. LPG सिलेंडरचा भाव वाढला. 1 जानेवारी 2026 पासून तेल विपणन कंपन्या म्हणजे OMCSनी व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती वाढवल्या आहेत. तर विमान, टर्बाईन इंधन, ATF आणि CNG PNGच्या किमती ही कमी केल्या आहेत. या बदलांचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, विमान वाहतूक क्षेत्र आणि सामान्य ग्राहकांवर होईल. देशातील सरकारी पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्या तेल सार्वजनिक उपक्रम दर महिन्याच्या 1 तारखेला LPG सिलेंडरच्या किमतीचा आढावा घेतात. व्यावसायिक LPG सिलेंडर महागला. 1 जानेवारीपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती अंदाजे 111 रुपयाची वाढ झाली आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम सारख्या तेल विपणन कंपन्यांनी ही वाढ लागू केली असून याचा विशेषतः हॉटेल्स, ढाबे, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या लहान व्यवसायांवर परिणाम होईल. ओके, चला ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती. तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला LPG सिलेंडरच्या भावात वाढ झालेली आहे, तर त्याबद्दल ही माहिती आपण समजून घेतली. चला बातमी नंबर शेवटची बघा आता, बातमी नंबर 3. तर शेवटची बातमी एवढी बातमी बघा आता. चला बातमी नंबर 3 आहे. मी तुम्हाला सुरुवातीला बोललेलो आहे की 6,000 रुपये संदर्भात तुम्हाला अपडेट पाहायला भेटेल. 6,000 रुपये संदर्भात अपडेट बघा आता. PM किसानचा हप्ता बंद, नवीन वर्षात चुकूनही करू नका या 3 चुका, अन्यथा 6,000 रुपये विसरा. हे बघा आता PM किसान योजनेमार्फत तुम्हाला 2,000 रुपयाचा हप्ता मिळतो आणि हे 3 हप्ते मिळतात तुम्हाला एका वर्षात, म्हणजे 2,000 प्रमाणे 3 हप्ते म्हणजे 6,000 रुपये. तर हे एका वर्षात 6,000 रुपये PM किसान योजनेमार्फत दिले जातात. हेच ते 6,000 रुपये आहेत. 6,000 रुपयेचे अपडेट आलं तुमच्या लक्षात. चला बघा आता याबद्दल अपडेट. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता 2026च्या पहिल्या तिमाहीत अपेक्षित आहे. हा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी eKYC, जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणे आणि बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. केंद्र सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजना आता एका निर्णायक वळणावर आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये 21वा हप्ता जमा झाल्यानंतर आता नवीन वर्षात 2026 शेतकरी 22व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र जर तुम्ही काही तांत्रिक बाबी पूर्ण केल्या नसतील तर नवीन वर्षात तुमच्या खात्यात पैसे येणे कायमचे बंद होऊ शकतात. तर काय काम करावं लागणार आहे शेतकरी भावांनो समजून घ्या. सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. रब्बी हंगामातील खते, बियाणे आणि मजुरीच्या खर्चासाठी शेतकरी या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकारी सूत्रानुसार जानेवारी 2026च्या पहिल्या तिमाहीत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाण्याची शक्यता आहे. मात्र याचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी अधिक कडक करण्यात आल्या आहेत. बघा आता पात्रतेच्या अटी कडक करण्यात आल्या त्याबद्दल माहिती बघा. हे बघा अनेक शेतकरी मागील काही हप्त्यापासून वंचित राहिले आहेत. तुम्हाला ही अडचण येऊ नये म्हणून खालील गोष्टी तपासा. आता तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे शेतकरी भावांनो. eKYC पूर्ण करणे अनिवार्य आहे. महत्त्वाचं eKYC तुम्ही केले आहे का ते बघा. KYC केले असेल तर टेन्शन नाही. PM किसान पोर्टलवर जाऊन आधारित OTPद्वारे तुमची eKYC त्वरित पूर्ण करा. KYC करावी लागणार आहे तरच हप्ता सुरू राहील, नाहीतर बंद होऊ शकतो. KYC करा नाहीतर हप्ता बंद होईल. ज्या शेतकऱ्यांचे KYC अपडेट नाही त्यांचे नाव लाभार्थी यादीतून थेट वगळले जात आहे. बघा ज्या शेतकरी भावांनी KYC केलेलं नाही ना त्यांना डायरेक्ट PM किसान योजनेचा हप्ताच भेटत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला पण हप्ता जरी चालू ठेवायचा असेल, तुम्हाला पण तुमचा हप्ता PM किसान योजनेमध्ये तुम्हाला सामील राहायचंच असेल, तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ पाहिजेच असेल
तर तुम्ही KYC करून घ्या, नाही तर हप्ता तुमचा बंद होऊ शकतो जरी KYC केली नाही तर. जमिनीच्या नोंदी, लँड सीडिंग, तुमच्या नावावर असलेल्या शेत जमिनीची माहिती पोर्टलवर अचूक असणे आवश्यक आहे. जर तुमच्या जमिनीच्या नोंदी 7/12 उतारा अपडेट नसतील किंवा त्यात दुरुस्ती हवी असेल तर तातडीने तलाठी किंवा महसूल कार्यालयाशी संपर्क साधा. ओके, हे बघा, बँक खाते आधारशी लिंक करा. DBT, सरकार आता सर्व पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTद्वारे पाठवते, त्यामुळे तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे गरजेचे आहे आणि DBT सुविधा सक्रिय असणे बंधनकारक आहे. आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक पाहिजे आणि DBT पण सक्रिय पाहिजे, DBT पण चालू पाहिजे तुमच्या अकाउंटची. ओके, ज्या शेतकऱ्यांनी चुकीची माहिती दिली आहे, प्राप्तिकर इन्कम टॅक्स भरतात किंवा ज्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत अशांना 22व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे बेनिफिशरी स्टेटस एकदा नक्की तपासा. ओके, चला ही महत्त्वाची बातमी दे शेतकरी भावांसाठी. तर आज आपण या व्हिडिओमध्ये सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट बघितली, सर्व छोट्या मोठ्या सर्व माहिती सांगितली. त्यानंतर आजच्या टॉप बातम्या, कामाच्या बातम्या मी तुम्हाला सांगितल्या. ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार पण नाही. धन्यवाद. जी वरून बातमी देते तीच बातमी मी तुम्हाला सांगत असतो, जी माहिती येत असते तीच माहिती मी तुम्हाला सांगत असतो. धन्यवाद. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तर सर्वांचं मनापासून धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. चला, धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.